एव्हरीवन, कशा आहात सगळे. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तर हा ब्लॉग असा आहे की लेडीज लोकांना स्पेशली आणि गर्ल्स लोकांना स्पेशली हा ब्लॉग आवडेल खूप. मागे माझा शॉपिंगचा ब्लॉग होता क्लोअर सेंटरचा. त्याला खूप जास्त प्रेम दिलं सगळ्यांनी आणि मला कॉल मेसेजेस पण आले ज्यावेळेस त्यांना शॉपिंग करायची होती. माझे केरलाचे ड्रेसेस सगळे त्यांना आवडले होते. सो ज्यांना तिथे जायचं होतं प्रत्येकाने मला कॉल केला की कुठल्या शॉपमधनं घेतलास तू किंवा काय. सो त्याच्यासाठीच मी अजून एक ब्लॉग आणते आहे. आज आम्ही चाललो आहे कॅम्पमध्ये चाललो आहे. बट आज क्लोवर सेंटरला तर जाणारच आहे. बट त्याच्यासोबत अजून एक हिडन प्लेस आहे. हिडन प्लेस नाही, ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत असू शकते. बट मला आज मी फर्स्ट टाईम चालली आहे तर माझा एक्सपिरियन्स काय होतो तिथे हे मी तुम्हाला आज दाखवेल. आणि तिथे ॲक्च्युली कसं मला इंडियन ड्रेसेस आहे ते शिवायचे आहेत. सो तिथे खूप छान असे ड्रेस मटेरियल किंवा कट पीसेस असतात, त्या सगळ्या गोष्टी मिळतात. सो मी तिथे घेऊन चालली आहे आज. आणि काय रेट कसे काय ह्या सगळ्याच गोष्टी इन डिटेल ह्या ब्लॉगमध्ये असतील. सो स्टे ट्यून. आता मी निघते आहे. सो चला. वो भी है अंदर का भी उतना स्ट्रक्चर अच्छा नहीं है उसका. हाँ बहुत पुराना है ना. हाँ, तब नया था. वो है. हाँ ये टर्न. यू टर्न करून येतो. हाँ ये वाला भी अच्छा है. इधर भी घेतला ते स्टॉक. छान दिसतात ना ते गाणचे. तुला 1-1.5 हजारापर्यंत असेल ना. छान दिसतात ना ते गाणं. आलिया भट स्टाईल येते. साधे असं चुडीदार का रेग्युलरला असं चुडीदार हवंय. विचारते कुठे गेलं ते. मग मी तुला ते जे मागच्या ट्रिपमधले मी कपडे घेतले होते या शॉपमधनं घेतले होते. इथे यावाला याच्यात आहे. मी इथून घेतले होते. इकडे पण बघ एकदा. मी इथे घेतले होते या ह्याच्यातून. प्लेन कलर मध्ये कॉटनची कुर्ती भेटेल का रोज वापरायला मला. भेटेल ना. 2-3 असं कुर्ती नाहीये. कुर्ती नहीं है, गाउन से कर दो. गाऊन नाही होय. जायचं. चॉईस करू ना मला. हे बघ हे छान दिसतात माहिती आहे का. दोनों में टॉप चॉईस करो. काय करतो तुम्हाला ह्यातलं काय आवडेल ना ते साईडला काढा एकदम. काय फिटिंग असेल काय असेल ते करून देतील. असे टॉपर्स मी हे असं घे. हे बघ ते बार्बी घे. येडी आहेस का. बार्बी. अच्छा लग रहा है. तो बघ मी हे वाला असं एकदा ट्राय करते. फुल करके उसको ये करना है. हा ते छोटी साइज नसते काय. फ्री साईज आहे ना माझ्यामध्ये. साईज तुम्ही ऐसे जीन्स पहनते असं पण नॉर्मल स्ट्रेट भी पहन सकते हो. तुम पहन के देखोगे तो समझेगा ना. ये मीडियम स्ट्रेट डल है. दोनों लाइट कलर है. ये पेस्टल कलर है. वो ऐसे ही आएंगे. वही शेड डार्क पाहिजे ना मला. मस्त लगेगा. काहीतरी ठीक आहे ना. वेगळं काय तर काय स्मार्ट. तुम्हाला साईडला ठेवायचं. हे कलर हे बघ कसलं कलर आहे. हा लाईट आहे. हा पण छान दिसेल. हा कलर छान. हा वाला मला दाखवशील. छान कलर अच्छा. कलर एवढे बघा. तो दाद दीदी त्यात डार्क कलर आहे ना असलं. और भी है शायद डार्क कलर. बिकॉज लाइट पर लाइट में अच्छा लगेगा. मुझे अच्छा लग रहा है. हाँ ये अच्छा है.
हा पण छान आहे. मस्त आहे हे बघा. तुम्हाला कलर तो सेपरेट बी करू शकतो. हा ब्लॅक असेल तरी चालेल मला असं जॅकेट मध्ये तो वाला. हे बघ इथं ग्रे आहे पण. काय नको बाया, गरम होत आधीच. ये फ्लावर वाला ये नया है. तुझं हे भरलेलं आहे ना, छान ये बहुत अच्छा लग रहा है. खरंच चांगलं असतं हे पण. बहुत ही अच्छा लग रहा है. दिसतंय. हे तर कन्फर्म आहे. खूपच छान दिसते सिरियसली. मी याला तर म्हणेल ते तीन माझं चांगले बसले ते. हे खूप छान दिसले. बहुत अच्छा. हे पण खूप छान दिसतं. आणि बघ किती छान दिसतंय तुला. एकदम क्लासी दिख रहा है ना, बहुत क्लासी दिख रहा है. हे मला हे कैसे ना पण चेंज होता है. गब्बे माहिती आहे. ही मला ना चमचम करते. एकदा मला दाखव. डिस्को वॉल. आता आम्हाला हा म्हणजे तुला छान दिसतात असे वाले बॅगी पॅटर्न थोडे छान दिसतात. मला कसं पहिल्यांदाच बघितलं तुम्ही सगळे मग ते छानच. तुझं ते वाला पण चांगलंच आहे, पिंक वाला. खरंच चांगलं दिसतं. बघून भरपूर शॉपिंग झालंय आमचं. म्हणजे परत यावं आम्ही इकडं असं बिल पैसे लावा उगाच काय पण लावसाल ओके होय की नाही. ओके. आणि परत यावलं पाहिजे. आणि मी नाही, मी परत 4 लोकांना घेऊन येईन इथं. एकटी नाही येणार. मी कशी यांना तिघींना आणले. 1690 हे 2. कमी लावा ना. ही तिचे आहेत बघ, तुझ्यासाठी पण बार्गन करतोय. 1690 असं द्यावं. ते माझे आहेत. ते मी ते माझं एकेकाचे करा. तिथं संपवा मग माझं करू. 1690 प्लस 1690 3380 किती बोलले ते? 3380 म्हटले. अजून कमी होतं का बघा. 3380 लास्ट एवढं देऊ शकतो. एवढं करा 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 मी त्याला टॉप आहे करा. आता खडतं याला नाही म्हणत आहे. नाही, आधी ब्लॉगिंग चालू केली होती तेव्हा यांनी काय बोलले की आम्ही संस्कृतीची शॉपिंग घेऊन आलो. माझ्या आधीच सगळ्या चेंजिंगला. अच्छा लग रहा है ना कुछ. ते लिहितात पण त्याच्यावरती, कस्टमाइज पण करतात. तो एक इंस्टा पेज प्रॉपर याचे ब्लाउज आहे देखो. ये वाला ना. तिकडे तो आहे. हाँ, ये भी अच्छा लग रहा है. ये ऐसे भी एक लेके रखा ना तो साड़ी पे जाता हा है. हे व्हाईट वाले बघ असे खूप छान दिसतात. ये ले लो ना कल्याणी. बेज. प्राजक्त तुला हे मला चमचमच करा तुम्ही. मला ना चमचमच करा. चमचम चमचम चम असं घे. असू दे. क्लोवर सेंटरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इंडियन वेअर, वेस्टर्न, लेडीज ॲक्सेसरीज, शूज, चप्पल, किड्स वेअर ह्या सगळ्याच गोष्टी मिळतील. क्लोवर सेंटर हे खूप मोठं आहे आणि खूप शॉप्स आहेत आतमध्ये. खालच्या फ्लोअरला, वरच्या फ्लोअरला खूप जास्त शॉप्स आहेत. हे वालं एक शॉप आम्हाला छान मिळालं होतं आणि ह्यांचा सेल चालू होता, सो आम्हाला
ड्रेसेस 780, 800, 900 या रेंजमध्ये मिळाले. सो आम्ही दोघींनी सुद्धा इथून ड्रेसेस घेतले. त्याच्यानंतर आम्ही खाली बेसमेंटला पण शॉप्स होते, तिथे जायचं ठरवलं. ह्याच्या आधी मी कधी या बेसमेंटच्या शॉप्समध्ये गेले नव्हते, बट खाली सगळे मेकअप प्रोडक्ट्स, ज्वेलरी या सगळ्यांचे शॉप होते. आणि एक इंडियन वेअरचं पण मला शॉप मिळालं आणि तिथे मला ड्रेसेस खूप जास्त आवडले. जो पर्पलवाला ड्रेस मला आवडला आहे तो मी इथूनच घेतला होता. रिजनेबल रेट होता ह्याचे. 3000मध्ये हा मला मिळाला. बरं झालं दिसल. हो तुम्हाला हिसाब से छोटा नाही. हा मला पण वाटतं नाही पण तरी पण छोटे गेले तर हिने मला 2 सांगितले. चहाच्या वेळेस घेऊ शकतो ना काहीतरी सटरपटर खायला. कसे चाललोय बसून. अरे एवढं जड झालंय माणसाला. आणि कल्याणी तुझ्या आवडीचं नव्हतं जेवण, आता हे जेवण. भेळ आवडत नाही. भेळ आवडते तुला. त्यानंतर आम्ही बाबाजान चौक, जिथे सगळे फॅब्रिक्सचे शॉप्स आहेत, तिकडे गेलो. हे क्लोवर सेंटरपासून एक 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आणि इथे सगळे फॅब्रिकचे शॉप्स आहेत. भेळीचा वास सहन नाही होते का तुला? मीना फॅब्रिक म्हणून होतो, आम्ही त्या शॉपमध्ये गेलो होतो कारण की या सगळ्या आधी इथे येऊन गेल्या होत्या आणि तिथे मला काही ऑप्शन्स चांगले वाटले. हा जे कापड घेतले ते 850 रुपीज मीटर आहे आणि मला ह्याचा स्ट्रेट कुर्ता बनवायचा होता. सो त्याच्यामुळे मी 2.5 मीटर घेतला. अभी वो तो उससे भी अच्छा चैनल पे है ना ये 6 मीटर. व्हाइट में जो हम डाई भी करके ले सकते हैं और डिजाइन थोड़ी अच्छी इसी रेंज में. असं मत थोड़ी थांब अजून इसमें भी है ना वाइट. इसमें ऐसा कुछ देख लो, दूसरा कुछ पसंद कर लो. क्या रेंज तक चाहिएगा? जैसे ब्लैक पे ब्लैक पे वाइट आएगा थोड़ा, देख लो 300. हा पण छान दिसेल. ये 850 मीटर आएगा 850. कम तो करोगे ना? हम कम करते दीदी, रेट फिक्स है हमारा. नहीं कब फिक्स है? मैंने तो कम कर दिया. हाँ फिर हाँ ये आए, मैं पहली बार हूँ. एवढ्यात बसतंय का? क्या 2.5 मीटर कपड़ा है, आराम से फिटेगा. स्ट्रेट शिवणार आहे का मी? हाँ हाँ हम्म. उसका स्ट्रेट ही अच्छा लगता है. उसका स्ट्रेट ही अच्छा लगता है. आपने ले रखा है. हमारे देखा भी नहीं आपने मेकअप करते ती. तुम्ही इथे आल्यानंतर बरेच शॉप आहेत. प्रत्येक शॉप एक्सप्लोर करा. सगळ्याच ठिकाणी खूप छान व्हरायटी आहे. सो हाय, आता मी घरी आली आहे आणि तुम्हाला फायनल दाखवते की मी काय काय आणलं आहे. हे वाला कुर्ता आणि त्याची पॅन्ट आहे आतमध्ये. हा मला छान पडला आहे 700ला. आणि हे जे मी फॅब्रिक घेतलेत, हा वाला एक फॅब्रिक घेतला आहे, तो 6 मीटर आहे. मला अनारकली बनवायचा त्याचा थोडासा. आणि ही एक ओढणी घेतली आहे आणि हे एक कापड घेतलं आहे. मला खूप आवडला होता हा कलर वगैरे आणि मला असं काहीतरी घ्यायचं होतं. स्ट्रेट कुर्तामध्ये शिवणार आहे. हे 2 मीटर घेतलं आहे. आणि हा एक रेडीमेड मी ड्रेस घेतला आहे. हा सर्वात जास्त आवडला आहे मला. जेव्हा पाहिला, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, ज्यावेळेस मी हा पाहिला ना त्यावेळेसच मला तो खूप जास्त आवडला. आणि हा वाला एक टॉप घेतला मी, हा पण खूप आवडला मला. आणि हा एक. सो ही वाली आज माझी शॉपिंग होती. आणि माझ्यासाठी काही ना आणता. तुम्ही निघतानाच मला बोलली होती तुम्हाला काही आणू नकोस. काही नाही आणलं. तू आणलं पाहिजेस. काही नाही आणणार मी. आणायला पाहिजेस. आता मी हा टॉप घेऊन जाते. हा माझा मी घालणार, मग तू घालायचं. ठेव चल. नाही आता ते हा गायब. ओके ओके.
आज आहे डे 2 आणि काल जे कपडे मी घेऊन आले होते त्यांनी शिवून पण दिला मला. तर हे बघा ह्याचा फायनल लुक. हा फायनल लुक आहे. ही ओढणी मी काल आणली होती आणि आज ही लेगिन्स माझ्याकडे होती. सो छान दिसते खूप. आणि ह्या ग्रीनसोबत हे पिंकचं कॉम्बिनेशन खूप छान दिसते. ऑलमोस्ट मी ना सकाळी 1-1:30 वाजता त्याला देऊन आले होते आणि त्यांनी लगेच शिवून दिला. जर कोणी शिवलं आहे हे तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. आणि हा वाला सेकंड आहे. हे बघा, हा मी नॉर्मल कुर्तामध्ये शिवला होता. खूप 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 छान दिसतोय हा पण.